नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्री बाजार समिती योजना राज्यात सुरू होणार आहे। या योजनेअंतर्गत प्रत्येक तालुका स्तरावर नवी कृषी उत्पन्न बाजार समिती ही स्थापन करण्यात येणार आहे। मित्रांनो, याबाबत राज्य सरकारने एक शासन निर्णय मुख्यमंत्री बाजार समिती योजनेअंतर्गत जे तालुका स्तरावर ही कृषी उत्पन्न बाजार समिती नसेल तर अशा तालुक्याला आता कृषी उत्पन्न बाजार समिती ही उपलब्ध होणार आहे। मित्रांनो, काय ही संपूर्ण अपडेट आहे तर चला तर जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राइब करा मित्रांनो। आपण अशाच महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्या चॅनलवर नेहमी आणि मित्रांनो, महाराष्ट्र हे कृषी प्रधान राज्य असून शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या विविध शेतमाल हा ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी व कृषी मालाच्या वितरणाकरिता एकाच ठिकाणी सुविधा सोय व्हावी, तसेच या कामासाठी क्षेत्रनिहाय स्वतंत्र यंत्रणा असावी या उद्देशाने सक्षम विपणन व्यवस्थापन म्हणून कृषी उत्पन्न बाजार समिती असणे आवश्यक आहे। अशी व्यवस्था नसल्यास शेतकऱ्यांचा त्याचा शेतमाल खाजगी व्यापाऱ्यांना विक्री करणे तसेच शेतकऱ्यांना दूरच्या ठिकाणी शेतमाल विक्रीसाठी नेणे इत्यादी बाबींमुळे आर्थिक नुकसान होण्याची ही दाट शक्यता असते। महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन विकास व विनियम अधिनियम 1963 मधील तरतुदीत अंतर्गत सद्यस्थिती राज्यात एकूण 305 कृषी उत्पन्न बाजार समित्या असून सदर बाजार समित्यांचे 625 उपबाजार आवार कार्यकर्ते आहेत। मात्र राज्यातील 68 तालुक्यांमध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती कार्यरत नसल्याने पणन विभागामार्फत पुढील 100 दिवसात करवायच्या कृती कार्यक्रमाचे माननीय मुख्यमंत्री महोदयासमोर केलेल्या सादरीकरणावेळी राज्यात एकूण 358 तालुक्यांपैकी 58 तालुक्यांमध्ये बाजार समित्या अस्तित्वात नसल्याने महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन विकास व विनियम अधिनियम 1963 मधील तरतुदीनुसार माननीय मुख्यमंत्री बाजार समिती योजनेअंतर्गत तालुका स्तरावर नवीन बाजार समित्या स्थापन करण्याबाबत धोरणात्मक निर्णय घेण्यात येईल असे निर्देश देण्यात आले आहेत। त्याचप्रमाणे विधानमंडळाच्या 2025च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनावेळी माननीय उपमुख्यमंत्री वित्त व नियोजन यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पीय भाषणात एक तालुका एक बाजार समिती योजनाची घोषणा करण्यात आली आहे। त्या अनुषंगाने राज्यातील एकूण 365 तालुक्यांपैकी 68 तालुक्यांमध्ये बाजार समिती अस्तित्वात नसल्याने प्रत्येक तालुक्यासाठी किमान एक स्वतंत्र बाजार समिती स्थापन करण्याकरिता मुख्यमंत्री बाजार समिती योजना राबवण्याची बाब ही शासनाने विचाराधीन घेतलेली आहे। आता प्रत्येक तालुका स्तरावर नवीन कृषी उत्पन्न बाजार समिती कशा पद्धतीने स्थापित होणार आहे तर महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन विकास अधिनियम या कलमेच्या नुसार राज्यातील एकूण 68 तालुक्यांमध्ये बाजार समिती म्हणजे अस्तित्वात नसल्याने तरी मुंबई उपनगर या जिल्ह्यातील तालुके जसे की कुर्ला, अंधेरी, बोरिवलीमध्ये शहरी भाग असल्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समित्या स्थापन करणे हे व्यावहारिकदृष्ट्या संयुक्तिक नाही। तसेच जालना कृषी उत्पन्न बाजार समितीचे विभाजन होऊन बदनापूर कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये निर्मिती झाल्यामुळे सदर तालुके मुख्यमंत्री बाजार समिती योजनेतून वगळण्याची आवश्यकता ठरेल। मित्रांनो, हे जे मुंबई आहेत आणि मुंबईचे उपनगर आहेत तर आणि त्याचबरोबर जालना जिल्हा हे या जिल्ह्यांना किंवा या तालुक्यांना मुख्यमंत्री बाजार समिती योजनेमधून वगळण्यात आलेलं आहे। मित्रांनो, कारण काही जे प्रकरणे तर ते न्यायालयामध्ये गेलेले त्या अनुषंगाने राज्य सरकारने हा निर्णय घेतलेला आहे। चला तर कुठल्या 65 तालुक्यांमध्ये बाजार समिती ही अस्तित्वात नाही अशा तालुक्यांमध्ये बाजार समित्या या सुरू करण्यात येणार आहेत। सर तर 1 नंबरला सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये तुम्हाला कणकवली, वैभववाडी, देवगड, मालवण, सांतनवाडी, वेंगुर्ले आणि दोंडामार्ग। त्यानंतर रत्नागिरीमध्ये संगमेश्वर, लांजा, राजापूर, चिपळूण, गोहाण, दाविली, मंडणगड आणि खेड। त्यानंतर रायगड जिल्ह्यामध्ये उरण, टाळा, सुधागड, पाली, पोलादपूर, श्रीवर्धन, म्हासाडा। त्यानंतर ठाणेमध्ये अंबरनाथ, पालघरमध्ये तलसारी, जव्हार, मोखाडा, वाडा, विक्रमण। त्यानंतर नाशिकमध्ये पेठ आणि त्र्यंबकेश्वरमध्ये ही नवीन कृषी उत्पन्न बाजार समिती सुरू करणार आहेत। त्यानंतर जळगाव जिल्ह्यात मध्ये तुम्हाला एरंडोल, मुक्ताईनगर आणि बडगाव मध्ये नवीन कृषी उत्पन्न बाजार समिती ही बघायला मिळणार आहे। त्यानंतर अमरावतीमध्ये भातुकुली आणि चिखलदरा याच्यामध्ये नवीन कृषी उत्पन्न बाजार समिती सुरू करण्यात येणार आहे। मित्रांनो, त्यानंतर पुणेमध्ये वेल्हा, नागपूरमध्ये नागपूर ग्रामीण, त्यानंतर भंडारामध्ये मोहाडी, साकोली, गोंदियामध्ये सालेकसा, त्यानंतर गडचिरोलीमध्ये धानोरा, मुलचेरा, देसाईगंज, कुरखेडा, कोरची, एटापल्ली आणि भामरागड। त्यानंतर चंद्रपूरमध्ये बल्लारपूर, जिवंती, नांदेडमध्ये अर्धापूर, छत्रपती संभाजीनगरमध्ये कुलताबाद, सोयगाव, त्यानंतर बीडमध्ये शिरूर, कासारा, सोलापूरमध्ये सोलापूर दक्षिण, त्यानंतर सातारामध्ये महाबळेश्वर,
त्यानंतर सांगलीमध्ये कवठे महांकाळ, जत, त्यानंतर कडेगाव, त्यानंतर कोल्हापूरमध्ये पन्हाळा, शाहूवाडी, कागल, राधानगरी, गगनबावडा, त्यानंतर बुदरगड आणि चंदनगड, आजरा इत्यादी तालुक्यांमध्ये नवीन कृषी उत्पन्न बाजार समिती ही बघायला मिळणार आहे. तर अशा पद्धतीने नवीन मुख्यमंत्री बाजार समिती योजनेअंतर्गत ज्या तालुक्यांमध्ये, ज्या 65 ते 68 तालुक्यांमध्ये कृषी उत्पन्न बाजार समित्या या अस्तित्वात नाही, तर अशा तालुक्यांमध्ये नवीन कृषी उत्पन्न बाजार समिती ह्या सुरू करण्यात येणार आहे मित्रांनो. त्याचबरोबर ज्या कृषी उत्पन्न बाजार समित्या तालुका लेवलवर आता तालुका लेवलला चालू आहेत, तर त्या कृषी उत्पन्न बाजार समितींमध्येही काही चेंजेस करण्यात येणार आहे मित्रांनो. तर अशी महत्त्वपूर्ण अपडेट शासन निर्णयाच्या माध्यमातून ही आलेली मित्रांनो. हा शासन निर्णय आपण आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची लिंक दिलेली असेल, तो शासन निर्णय तुम्ही वाचू शकता मित्रांनो. हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेतकरी मित्रांनो. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत नक्की फॉरवर्ड करा.